छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत आज खंडोबा आणि बालगोपाल यांच्यातील सामना चुरशीचा झाला. खंडोबाकडून शाहीर एसने केलेल्या जोरदार चढाईत त्यानं मारलेला चेंडू गोलपोस्टला धडकला आणि त्या चेंडूला कुणाल दळवीनं गोलजाळ्यात मारून संघाला आघाडी मिळवून दिली. एका गोलच्या पिछाडीवर असलेल्या बालगोपालनं सावध खेळी करत खोलवर चाली केल्या. त्यामध्ये प्रतीक पोवारनं गोल नोंदवून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. 24व्या मिनिटाला सुजित आरच्या पासवर अभिनव साळोखे यानं गोल करून बालगोपाल संघाला 2-1नं आघाडीवर नेलं. उत्तरार्धात खंडोबाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. त्यामध्ये कुणाल दळवीनं वैयक्तिक तसंच संघाचा दुसरा गोल करून सामन्यात 2-2 बरोबरी साधली. 58व्या मिनिटाला खंडोबाच्या रोहित जाधवनं गोल नोंदवून संघाला 3-2ची आघाडी मिळवून दिली. अखेर 69व्या मिनिटाला खंडोबाच्या विष्णू टी.एमनं मिळालेल्या संधीचा लाभ उठवत संघाचा चौथा गोल केला. उर्वरित वेळेत बालगोपालच्या ऋतुराज पाटील, देवराज मंडलिक, सुजित आर यांनी गोलसाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही. अखेर खंडोबानं 4-2नं विजयावर शिक्कामोर्तब करून 3 गुणांची कमाई केली. दुपारच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात सुभाषनगर फुटबॉल क्लबने झुंजार क्लबला पराभवाचा धक्का दिला.